इतिहासाच्या पानात महापुरुषांची नावं सुवर्णाक्षरात लिहिली जातात, पण त्या महापुरुषाला घडवण्यासाठी स्वतः जळून जगाला प्रकाश देणारी समई असते. आज आपण अशाच एका महान माऊलीची गाथा पाहणार आहोत, जिने स्वतःच्या मुलांचं मृत्यूचं दुःख पचवलं, पण आपल्या पतीच्या ध्येयाला कधी तडा जाऊ दिला नाही. ज्यांनी गरिबीचे चटके सोसले, पण स्वाभिमान कधी ढळू दिला नाही. अशा विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि कोट्यवधी लोकांची माऊली म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. माता रमाईंच्या त्यागाची गाथा ही केवळ एक कथा नसून तो संघर्षाचा महासागर आहे. नमस्कार, मला ओळखलं? म्या रमाबाई भीमराव आंबेडकर. मला लोक विचारायचं, रमा एवढं कसं सहन केलंस ग? आता म्या त्यांना काय सांगू? जेव्हा जेव्हा साहेब माझ्याकडे बघायचं, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात समद्या जगाचं दुःख दिसायचं. त्या दुःखापुढं माझं कसलं दुःख आले. साहेब म्हणजे सूर्य आणि म्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी त्यांची सावली रामू. लोक म्हणायची, साहेब शिकलं, परदेशात गेलं, बॅरिस्टर झालं, पण त्या पदव्यांच्या माग आम्ही किती रात्री उपाशी काढल्या या फक्त मला आणि या भिंतींना ठाव आहे. साहेब परदेशात शिकायला गेलतं, तेव्हा घरात अन्नाचा दाना नव्हता. शेजार पाजाऱ्यांच्या घरी शेण गोळा करायला जायचे, तेव्हा लोक मला हिनवायची, म्हणायची बॅरिस्टरची बायको आणि शेणीच तिया. पण मी त्यांना हसत म्हणायची, माझ्या साहेबांच्या शिक्षणापुढं हे काम काही बी नाही. लई सोसलं, खूप काही सोसलं, आणि नशीब बी आपली किती परीक्षा घेत असतं बघा. माझं 4 हिरं माझ्यापासून हिरावलं. राजरत्न माझं छोटं लेकरू. घरात पैकं नव्हतं व औषधाला, पण म्या साहेबांना काय बीच नाही सांगितलं, कारण ते तिथं जगाचा प्रश्न सोडवत होते ना. म्या जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी पुस्तकातून डोकं वर काढलं असतं. मग या जगाला एक प्रज्ञा सूर्य कसा मिळाला असता? मला माहित होतं माझं साहेब हे जग उद्धारायला गेलेत. साहेबांना म्हणायची, साहेब तुम्ही खूप शिका, या पददलितांचे भाग्यविधाते व्हा आणि आपल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवा. तेच माझं मोठेपण. माझ्या अंगावर कधी सोन्याचा दागिना नव्हता, पण जेव्हा लाखो लोक साहेबांना बाबासाहेब म्हणून हाक मारायचे ना, तेव्हा मला वाटायचं समद्या जगातील श्रीमंत स्त्री म्याच आहे. लेकरांनो, स्वतःसाठी जगणं म्हणजे जगणं नव्हे, तर दुसऱ्यासाठी स्वतःला जाळणं म्हणजे जगणं. साहेबांनी लढा दिला आणि मी त्यांना साथ. मी माझा पत्नी धर्म चोखपणे निभावला. त्याग विसरला तरी बी चालेल, पण साहेबांनी दिलेला विचार कधीच विसरू नका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि साहेबांच्या स्वप्नातील भारत देश घडवा. येते मी, काळजी घ्या. इतिहास बाबासाहेबांना महान म्हणतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येक महान क्रांतीमागे एक रमाई उभी असते. साहेबांचे विचार जगाला दिशा देतात आणि त्या विचारांना जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद रमाईंच्या त्यागातून आली. रमाई म्हणजे केवळ पत्नी नव्हे, तर दीनदलितांची माऊली. ती बाबासाहेबांच्या लढ्याची शांत, न बोलणारी, पण सर्वात मजबूत आधारशिला होती. त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग, तुझ्या त्यागानेच घडला आम्हा लेकरांना